स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा. महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगीरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजीराजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे. आई जिजाबाईप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या गुणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे महाराजांना वाटत असे. हे त्यांना लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे, देशमुख इत्यादींशीही त्यांचे वेगळे संबंध होते. महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. त्यांना तानाजी मालसुरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती.